संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ESI 2017चा प्रश्न. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब खेर, धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव गाडगीळ. तर उत्तर आहे धनंजयराव गाडगीळ. 1960 महाराष्ट्र निर्मितीच्या हालचाली. इंदिरा गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष म्हणून मुंबई येथे महाराष्ट्र निर्मितीचे आश्वासन दिले. मोरारजींनी डांग व गुजरात प्रश्न मांडला, ते मान्य झाला. मुंबई पुनर्रचना कायदा 1960. केंद्र सरकारने महाराष्ट्र व गुजरात या दोन भाषावर प्रांत रचनेस अनुमती दिली. डांगचा प्रदेश महाराष्ट्राला द्यावा की गुजरातला द्यावा वाद होता. तथापि महाराष्ट्रात मुंबई आल्यामुळे सौदेबाजीत महाराष्ट्र बळी पडला व डांगचा भाग व 20 खेळी गुजरातकडे गेली. वित्तीय देवाणघेवाणास संबंधीच्या अडचणी केंद्र सरकारपुढे. महाराष्ट्राच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांनी मांडल्या. गुजरातच्या वतीने जीवराज मेहता यांनी मांडल्या. तरतुदी 1 मे 1960 गुजरात व महाराष्ट्र दोन राज्य निर्मिती झाली. महाराष्ट्राची रचना 1 मे 1960 निर्मिती 26 जिल्हे 4 विभाग. मुंबई विभाग बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव. पुणे विभाग पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. नागपूर विभाग नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला. औरंगाबाद विभाग औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी. मुंबईच्या शिवाजी पार्कवर पंडित नेहरूंच्या हस्ते 1 मे 1960 रोजी कामगार दिनी महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली. पण 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचे उद्घाटन मात्र धनंजयराव गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. जोड्या जुळवा. STI 2014चा प्रश्न. सरळ उत्तर सांगू. महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन काशीनाथ वैद्य. महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन श्रीधर वामन नाईक. महाराष्ट्र परिषदेचे तिसरे अधिवेशन गोविंदराव नानल. महाराष्ट्र परिषदेचे चौथे अधिवेशन बॅरिस्टर श्रीनिवास शर्मा. कितवे अधिवेशन? अधिवेशनाचे स्थळ, तारीख, स्वागताध्यक्ष, अध्यक्ष. अधिवेशनाचे स्थळ परतूर. तारीख 1 जून 1937. स्वागताध्यक्ष गोविंदराव घारे. दुसरे अधिवेशन लातूर 1-2 जून 1938. स्वागताध्यक्ष भास्करराव नळदुर्गकर. अध्यक्ष बॅरिस्टर श्रीनिवास शर्मा. उमरी. तिसरे अधिवेशन उमरी. तारीख 29-30-31 मे 1941. देवीदास लवेकर. अध्यक्ष काशीनाथ वैद्य. अधिवेशनाचे स्थळ औरंगाबाद. तारीख 1-2-3 जून 1943. स्वागताध्यक्ष आक्रू वाघमारे. अध्यक्ष श्रीधर वामन नाईक. अधिवेशनाचे स्थळ सेलू. 24-25 मे 1945. स्वागताध्यक्ष मुकुंदराव पेडगावकर. अध्यक्ष दिगंबरराव बिंदू. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? ESO 2013चा प्रश्न. A मुंबई व पुणे, B मुंबई, C मराठवाडा, D बेळगाव. उत्तर आहे B मुंबई. संयुक्त महाराष्ट्र परिषद. पुण्याच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे 28 जुलै 1946 रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकर परिषद भरली. यातच महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापना. परिषदेने संमत केलेले ठराव. सर्व सलग मराठी भाषित प्रांताचा शक्य तितक्या लवकर एक प्रांत करावा. प्रांत तयार करताना मुंबई, मध्य प्रांतातील मराठी भाषिक, मराठवाडा, गोमंतक यांचा समावेश करावा. अकोला करार 8 ऑगस्ट 1947. यात शंकरराव देव, मासा कन्नमवार, धनंजयराव गाडगीळ, प्रमिला ओक मांडखोलकर. कशासाठी? तर दार कमिशन पुढे मराठी भाषिक प्रांत रचनेची मागणी एकमुखाने स्पष्ट व नेमकेपणाने मांडण्यासाठी अकोला येथे बैठक. त्यालाच तरतूद उपप्रांताची उच्च न्यायालये स्वातंत्र्य असतील. प्रांतासाठी एक लोकसेवा आयोग असावा. संयुक्त महाराष्ट्र असा एक प्रांत असावा. असे न झाल्यास महाविदर्भ स्वतंत्र प्रांत करावा. नागपूर करार. स्थापना 28 सप्टेंबर 1953. तरतुदी. लोकसंख्येनुसार प्रत्येक विभागाला शासनात स्थान असावे. उच्च न्यायालय मुंबई व नागपूर येथे असावे.
नागपूर ही उपराजधानी असावी. एक हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हावे. मुंबई ही राजधानी असेल. मुंबई, हैदराबाद, मध्य प्रदेश सर्व सलग मराठी भाषा प्रदेशाची. प्रशासनासाठी 3 विभाग: महाविदर्भ, मराठवाडा, उर्वरित भाग.